डॉक्टर रवींद्र कुमार सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी त्यांना बंद व्हावे. मी आदरणीय डिरेक्टर सरांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन प्रमुख पाहुण्यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे. अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे काय याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे डॉक्टर रवींद्र कुमार सिंघल सर. सर एक आदर्श पोलीस अधिकारी तर आहेतच, पण तसेच टेडेक्स स्पीकर, छायाचित्रकार, पेंटर, लेखक, खेळाडू, मोटिवेशनल स्पीकरही आहेत. तुम्हाला ऐकून नक्कीच आनंद होईल की रवींद्र सर देखील एक इंजिनियरच आहेत. आयर्नमॅन ही संपूर्ण जगभरात अवघड समजली जाणारी ट्रायथलॉन स्पर्धा आहे. ती सरांनी अवघ्या 15 तास आणि 13 मिनिट या विक्रमी वेळेत आणि तेही वयाच्या 52व्या वर्षी पूर्ण केली. तसेच डेक्कन क्लिफ हँगर ही सायकलिंगची स्पर्धा जी पुण्यापासून गोव्यापर्यंत असते ते चॅलेंजही सरांनी पूर्ण केले. याचप्रमाणे 2003 आणि 2015 रोजी नाशिक येथे झालेल्या कुंभमेळ्याचे अगदी यशस्वीपणे व्यवस्थापन, कायदा आणि सुव्यवस्था ठेवण्यामागे रवींद्र कुमार सिंघल सरांचा मोलाचा वाटा आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. 2005 ते 2007 मध्ये युनायटेड नेशन्सच्या कोसोवो येथील मिशनमध्ये सरांनी चीफ ऑफ क्राईम इन्व्हेस्टिगेशन युनिट ची धुरा सांभाळली. आपल्या कर्तृत्ववान वाटचालीमुळे सरांना राष्ट्रपती पुरस्कार तसेच युनायटेड नेशन पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. आदरणीय रवींद्र सिंघल सरांबद्दल किती बोलावं तरी ते कमीच आहे. तरी मी सरांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. नमस्कार. Thank you so much VJTI for inviting me over here. आणि आज 100 वर्ष इथे झालेले आणि 1887 मध्ये ज्यावेळेस हा इन्स्टिट्यूट सुरू झाला होता तेव्हापासून आत्तापर्यंत भरपूर प्रोग्रेस या इन्स्टिट्यूटने केलेली आहे. तसेच आता आम्ही पाहिलं की तुमची किती स्ट्रॉंग ॲल्युमिनी आहे आणि मला अजून आनंद होतोय की तुम्ही सगळे टेक्नोक्रॅट्स आहे, इंजिनियर्स आहे, भावी इंजिनियर्स आहे आणि आम्ही पण इंजिनियर आहे. माझी इंजिनिअरिंग दिल्ली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून झालेली आहे. 1990 मध्ये आम्ही विद्युत अभियांत्रिकीमध्ये इंजिनिअरिंग केलं आणि त्याच्यानंतर 96 मध्ये आम्ही पोलीस सर्व्हिस जॉईन केली. काही वेळेस माझे जे प्रोनाऊन्सिएशन आहे किंवा जे शब्द आहे इकडे तिकडे होऊ शकतात, मला माफ करा त्याच्याबद्दल, कारण माझी जे मातृभाषा आहे ती हिंदी आहे आणि त्याच्यानंतर मराठी मी शिकण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जवळपास मी बोलतो मराठी. तुझे चूक झाली तर त्याच्याबद्दल क्षमा अगोदरच मागतो, कारण मला सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही मराठीत बोलायचे आहे, तर मी प्रयत्न करतो मराठीमध्ये बोलण्याचा. आपण सुरुवात कसे करायचं म्हणजे व्हॉट वी शुड टॉक अबाउट. मग मला असं वाटतंय की
तुमचे मनात पोलीसची काय इमेज आहे हे जर मी तुम्हाला विचारला तर तुम्ही सांगू शकणार का? तुम्हाला कसं वाटतंय की व्हॉट इज द इमेज ऑफ पोलीस? कोणी सांगू शकेल का? पोलिसांबद्दल तुमचे काय विचार आहेत? सर, आपण म्हणू शकतो पोलीस म्हणजे द वन हू सर्व्स फॉर द कंट्री, द वन हू प्रोटेक्ट्स द सोसायटी. थँक्यू. अजून पोलिसांचं काम कायदा व सुव्यवस्था राखणं राहते, ते तुम्ही व्यवस्थित पार पाडता ते तर नक्कीच आहे. पण बऱ्याचदा लोकांमध्ये पोलिसांबद्दल भीती सुद्धा राहते. ती भीती तुमच्यासारखे ऑफिसर घालवतात, लोकांशी मिळतात, त्यांच्याशी गप्पा गोष्टी साधतात, त्यांच्या समस्या जाणून घेतात आणि तुमची विजन त्यांच्या पुढे मांडतात. तर त्या थ्रू पोलिसांचं आणि सामान्य जनतेचं जे काय म्हणता येईल चांगले त्यांच्यामध्ये संवाद साधतील आणि ते व्यवस्थित तुम्ही तुमचे काम पार पाडू शकाल. बस. थँक्यू. असे मोकळेपणाने सांगा जे तुम्हाला वाटतंय. पोलीस म्हणजे मला वाटतं की समाजाचं प्रतिनिधित्व करणारा, कायद्याच्या चौकटीत समाजाचं प्रतिनिधित्व करणारा आपल्यातलाच आपला मित्र असतो. आणि हा दृष्टिकोन प्रत्येकाने ठेवून जर पोलिसांकडे बघितलं तर नक्कीच समाजाची सुधारणा आणि समाज एका चांगल्या दिशेने वाटचाल करत जाईल असं मला वाटतं. म्हणून पोलीस हा कोणी दहशत किंवा भीती बाळगण्याचा माणूस नाहीये, तर खरं तर तो आपलाच मित्र आहे, आपलंच प्रतिनिधित्व करणारा एक माणूस आहे आणि तो आपला आहे, ही भावना आमच्या मनात आहे. सर, एक तो कळलं की वेगवेगळे विचार आहे पोलिसांबद्दल आणि मनात काय भीती पण असतात आणि ते आपल्याला काही वेळेस असं वाटतो की मी पोलिसांकडे जाऊ की नाही जाऊ. ही जी इमेज तयार झालेली आहे पोलिसांची, याच्यासाठी वेगवेगळे कारण आहे जे आपण सिनेमामध्ये पाहतो की ज्याप्रमाणे पोलिसांना आपण दाखवतो की कशी आहेत पोलीस, पान खाणारे, पोट मोठा, त्याच्या बाहेर आलेला, तसेच बेल्ट असे आडपी तिरपी घातलेली, किंवा ज्याप्रमाणे ते कॉम्युनिकेट करतात, लोकांशी बोलतात. हे जे कारण आहेत ना ह्याच्यामुळे आणि त्याचे नंतर जे आपण मीडियामध्ये पाहतो की पोलीस काहीच चांगलं काम करत नाही, म्हणजे क्राईम होतो त्याच्यानंतर पोहोचतात, फार उशिरा पोहोचतात. काही वेळेस मला असं वाटतंय की जर पोलिसांना अगोदरच माहिती असती तर तिथे प्रेझेंट राहिले असते. तर हे जे क्राईम झाल्यानंतरच जास्त वेळेस ते पोहोचतात. परंतु आम्ही प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स वगैरे पण करतो की जेणेकरून आम्हाला जसं जसं माहिती मिळतात, जशी जशी आपण त्याच्याबद्दल काम करतो. जो माणूस आहे ज्याच्यामुळे असं वाटतंय की तो हा माणूस काही क्राईम करू शकतोय, तर त्याच्यावर आपण प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स घेतो. असे जे आहे आपण करत राहतो. आणि त्याशिवाय जे आपण पाहिलेलं आहे की एक इमेज आहे की पोलीस जे आहे फार कठोर असतात, त्यांच्याशी वार्तालाप करणे, बोलणे फार कठीण आहे. याचं अजून एक कारण आहे, तो आहे आपली कॉलोनियल पोलीस. जे ब्रिटिश एराची जे पोलीस होते त्यांच्यासाठी ही जे पोलीस होती ती स्टील फ्रेम होती. म्हणजे त्यांनी जे डिसाईड केला की आपल्याला आता आपला एरिया वाढवायचा आहे. तुम्हाला माहिती आहे की जी कंपनी आली होती ब्रिटनची, ब्रिटिश इंडिया कंपनी, आणि त्यांनी आपला वास्तव वाढवायचा होता. त्याच्यासाठी त्यांनी भरपूर हे केला आणि ते फार डिफरंट वेनी वागले आपले लोकांशी आणि फार दडपणशाही किंवा रूल ऑफ लॉसाठी त्यांनी वेगवेगळे प्रकारचे वेपन्सच्या यूज केला. आणि त्याच्यामुळेही आपल्याला असं वाटतंय की पोलीस असेच असतात, म्हणजे ते लोकांच्यासाठी लोकांमध्ये मिसळणारी पोलीस नाही आहे. परंतु आता जे आहे भरपूर चेंजेस पोलीसमध्ये होत आहे आणि आपलं जो मेन काम आहे तो आहे कायदा सुव्यवस्था ठेवण्याच्या, तसेच जे समाजामध्ये क्राईम घडतात तो क्राईम प्रिव्हेन्शन करण्याच्या
तो डिटेक्ट करण्याच्या आणि त्याच्यानंतर केस तयार करण्याच्या आणि ते कोर्टामध्ये पाठवण्याच्या. आणि जो लोक ज्यांनी हे केलेलं आहे त्याच्याबद्दल एव्हिडन्स कलेक्ट करणे, जो केसमध्ये जे वेपन्स वापरण्यात आलेले आहे किंवा डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आहे ते एव्हिडन्स कलेक्ट करणे आणि त्या आधारावर कोर्टामध्ये आपण चार्जशीट करतो. किंवा ज्या केसेसमध्ये आपल्याला एव्हिडन्स मिळाला नाही, ज्याच्यात असं वाटलेलं आहे की हा केसच बनत नाही, तो आपण फाईलही करतो. तर असं आहे आणि हे जे आपला मूलभूत काम आहे. परंतु आपण जर पाहिला तर क्राईमच्या जे सिनारिओ आहे तो सध्या बदलतो आहे. हे जे कन्व्हेन्शनल क्राईम होता त्याच्यात जर आपण पाहिलं असेल तर अगोदर जास्त जे गुन्हे होत होते त्याच्यात वेपन्सचा यूज असो किंवा मारामारीचा असो, विदाऊट वेपन्स असो, असे जे कन्व्हेन्शनल जे क्राईम्स होते तो आत्ता बदलत आहे. आणि आत्ता जे क्राईम्स आहे त्याच्यात जर आपण पाहिला तर त्या केसेसमध्ये इकॉनॉमिक क्राईम्स आता वाढत आहे, त्याला आपण व्हाईट कॉलर क्राईम्स म्हणतो. तर ही जे क्राईम्स आहे असे क्राईम्स आता सध्या वाढत आहे. तसेच सायबर क्राईम्स आहे ज्याच्यात इंटरनेट बेस्ड क्राईम्स आहे आणि ह्या क्राईम्समध्ये कम्प्युटरचा वापर किंवा थ्रू कम्प्युटर्स जे केसेस होतात ते आपण त्याला सायबर क्राईम्स मध्ये धरतो. मग हे जे क्राईम्सचे जे पॅटर्न आहे तो आता चेंज होत आहे. अगोदर आपण काही प्रिडिक्टिव्ह पोलिसिंग बद्दल तुम्ही ऐकलं असेल की हा क्राईम आज इथे घडलेला आहे तर आता पुढे हा क्राईम कुठे होऊ शकतोय, तर ते आपण प्रिडिक्टिव्ह पोलिसिंग ही ते आपण करत होतो. आणि हे प्रिडिक्टिव्ह पोलिसिंग जे आहे आजही आपण त्याचा वापर करतो की व्हॉट काइंड ऑफ क्राईम्स आर टेकिंग प्लेस इन द सोसायटी, वेअर कुड बी द नेक्स्ट क्राईम कुड बी पॉसिबल. हे जे एक थ्योरी पण याच्यात डिवाइस करण्यात आली होती अमेरिकामध्ये. त्याच्यात तिकडचे जे गव्हर्नर होते त्यांनी एक ब्रोकन ग्लास थ्योरी म्हणून एक डिवाइस केली होती. त्या ब्रोकन ग्लास थ्योरीमध्ये असा होता की जर एखादी बिल्डिंग आहे ती बंद आहे तर पहिल्या दिवशी जर एक ग्लास त्याच्यात तोडण्यात आला, कोणीतरी जर त्याचा एक ग्लास दगड मारून तोडला आणि जर त्याच्याबद्दल कोणी काय बोलले नाही, ते रिपेअर जर केली नाही तर पुढच्या दिवशी दुसरा ग्लास तुटतो आणि नंतर ते सगळे ग्लासेस असं तुटतात. त्यांचं असं म्हणणं होतं की जर ते ग्लास जो पहिल्या दिवशी जर तुटलेला आहे त्याला त्याच दिवशी जर आपण रिपेअर केला तर पुढे तो प्रकार परत घडणार नाही. म्हणजे तो ब्रोकन ग्लास थ्योरीचा असा त्यांच्या कॉन्सेप्ट होता. अँड आय बिलीव्ह इन इट. इफ द क्राईम इज नॉट प्रिव्हेंटेड इनिशियली तर तो वाढतो. कारण काय की तो इनइफेक्टिव्हनेस असतो पोलिसांचा असो किंवा सोसायटीचा असो. कारण काय की आम्हाला जे माहिती मिळतात तो कुठून मिळतात, ते सोसायटीमधूनच मिळतात. काही वेळेस सोसायटी पण आपले जे कर्तव्य आहे त्यांची जे ड्युटीज आहेत ते विसरून जातात. त्याचे वेगवेगळे कारण असू शकतात. त्याचे असं पण असू शकतात की आम्ही जर गेलो पुढे तर आम्हालाच प्रश्न विचारतील पोलीस किंवा आम्हालाच त्रास देतील पोलीस. ही जी भावना आहे ती बदलण्याच्या फार आमच्या प्रयत्न सध्याची परिस्थितीमध्ये आहे. तर याच्यासाठी आपण जसं आज मी तुमच्या समोर आहे, आम्ही भरपूर कॉलेजेसमध्ये जातो, तर शाळामध्ये जातो आणि इंडस्ट्रीजमध्ये जातो. तिथे जाऊन लोकांना सांगतो की दिस इज युअर ड्युटी ऑल्सो. ही तुमची पण ड्युटी आहे. जोपर्यंत तुम्ही आम्हाला सांगणार नाही की या एरियामध्ये आपल्याला काय काय करायचे किंवा काय काय इथे घडतो आहे, तोपर्यंत आपण भौतिक जे जसं आपल्याला पोलिसिंग पाहिजे ते मिळणार नाही. कारण वी आर ऑल्सो पार्ट ऑफ द सोसायटी. आम्ही सोसायटीमधूनच येतो. आज मी तुमच्या समोर इथे उभा आहे तर मी पण सोसायटीमधून, तुमच्यासारखा मी इंजिनियर होतो. मी पण नोकरी केली पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगमध्ये, प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण नोकरी केली. आज मी तुमच्या समोर, परंतु इथे शिकून मी इथपर्यंत पोहोचलो आहे. तर आपली जी ड्युटी आहे आपण कधीही, आपली जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे कधीही विसरले नाही पाहिजे. तर जसं मी सांगितलं की लॉ अँड ऑर्डर असो, क्राईम सीन असो, तर हे जे आहे क्राईम कसे आपण प्रिव्हेंट करू शकतो हे सगळ्यांची जिम्मेवारी आहे. आणि कायद्याच्या ज्ञान असणे पण गरजेचे आहे.
आपण ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम आपण पाहिलं असेल जसे जसे गुन्हे घडत आहे, जसे 354 आहे गुन्हा, आपल्याला एक इम्पॉर्टंट केस दिल्लीमध्ये झाला होता, त्या केसमध्ये त्याच्यानंतर भरपूर चेंजेस आलेले आहेत. तसेच मोटर व्हेकल्स ऍक्ट आहे, मोटर व्हेकल्स ऍक्टमध्ये जसा ज्याप्रमाणे अगोदर जे ऑफेन्सेस होत होती आता बदलत आहे, त्याला आपण जास्त फाईन लावतो आहे. जे दारू पिऊन गाडी चालवतात तर त्याच्याबद्दल आपण वेगळ्या केस दाखल करतो. काही वेळेस IPCचे केसेस पण, IPC म्हणजे इंडियन पिनल कोड जे आहे त्याच्यामध्ये आपण केसेस दाखल करत होतो. तसेच जसं मी EOW इकॉनॉमिक ऑफेन्सेस जे असतात तर त्याच्यासाठी नवीन कानून आलेलं आहे. अँटी करप्शन जसं होतं त्याच्यासाठी वेगवेगळे क्राईम आहे. IT ऍक्ट आलेलं आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट, तर ते जसे इंटरनेट बेस्ड क्राईम्स असले तर त्याच्यासाठी आपण IT ऍक्ट वगैरे लावतो. मग हे जे ट्रान्झिशन होत आहे, जसा अगोदर जसं मी म्हणालो कन्व्हेन्शनल जे क्राईम्स होते ते क्राईम्स आता बदलत आहे आणि ते क्राईम्स आता नवीन जसे जसे नवीन क्राईम आमचे समोर येतात तर त्याचे त्याप्रमाणे चेंजेस आपले CRPC मध्ये घडलेले, IPC मध्ये घडलेले, एव्हिडन्स ऍक्टमध्ये घडलेले, आता नवीन ऍक्ट्स पण आलेले, आपण ऐकलं असेल त्या ऍक्ट्स बद्दल. तर हे जे आहे ना, हे चेंजेस ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम होत आहे आणि त्या अनुषंगाने आम्हीही आपले जे ट्रेनिंग आहे ते आपण ट्रेनिंग त्याप्रमाणे आपले अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना सर्वांना देतो. आणि अगोदर जसा एक आपल्याला जे पोलीस कर्मचारी होते ते त्यांचे जे एज्युकेशन लेवल होता, आजची परिस्थितीमध्ये जर तुम्ही बघितला तर आमच्याकडे भरतीमध्ये ग्रॅज्युएट्स, पोस्ट ग्रॅज्युएट्स, MBAs, काही PhDs पण आमचे याच्यात येतात. म्हणजे हे जे चेंज आहे याच्यामुळे काय आहे की अवेअरनेस त्यांची जास्त झालेली आहे आणि ही जे आहे पीपल फ्रेंडली पोलिसिंग झालेली आहे आणि ही पीपल फ्रेंडली पोलिसिंग असणे गरजेचे आहे. कारण आपण पोलिसिंग कोणासाठी करतोय? लोकांसाठी करतोय आणि सोसायटीसाठी करतोय. तर जे आपले जे रिलेशन्स आहे ते चांगले झालेच पाहिजे आणि त्याच्यासाठी आमचा प्रयत्न असतो. कम्युनिकेशन स्किल्स कसे आमचे अधिकाऱ्यांची, कर्मचाऱ्यांची वाढली पाहिजे, जेणेकरून ते ज्यावेळेस लोकांशी बोलतात तर त्याच्यात एक आदर राहायला पाहिजे. क्रिमिनल असला तर त्याच्यासाठी आपण वेगळी पद्धतीने त्यांच्याशी वागतो आणि त्यांच्याशी आपण इन्फॉर्मेशन गॅदरिंग करतो. तुम्ही विचार करा, जसा मी कमिशनर म्हणून काम केलेलं आहे, मी ऑफिसमध्ये जर बसलो तर सकाळपासून आमच्याकडे वेगवेगळे प्रकारचे लोक भेटायला येतात. सिनियर सिटीजन्सही येतात, तर त्यावेळेस त्यांच्याशी आपण वेगळी पद्धतीने बोलले पाहिजे. यू सी हाऊ देर आर चेंजेस, म्हणजे आमच्या माइंडसेट, आमची कम्युनिकेशन स्किल्स कसे चेंज होतात, बदलत राहतात. मग त्याच्यानंतर सिनियर सिटीजन गेला तर त्याच्यानंतर एक महिला आली तर त्याच्याशी आपल्याला कसे बोलायचे तो एक इश्यू झाला. मग त्याच्यानंतर एखादे मुले जर मला भेटायला आले, ऑफिस बघायला आले तर त्यांच्याशी आम्ही वेगवेगळे प्रकारे त्यांच्याशी बोलतो. तसे जर क्रिमिनल आला तर त्याच्याशी एक वेगळे आपण हे करतो, त्याच्याकडून इन्फॉर्मेशन घ्यायची आहे. तर ही जे आहे ह्याच्यासाठी आमचे जे कर्मचारी आहे, अधिकारी आहे, तो ट्रॅफिक पॉईंटवर असला किंवा एक केसमध्ये गेला इन्व्हेस्टिगेशनसाठी, तर हे जे आहे त्यांनीही त्याप्रमाणे त्यांच्याशी बोलणे, इन्फॉर्मेशन काढणे, लोकांना मदत करणे. कारण जोपर्यंत पब्लिकचा विश्वास आमच्यावर बसत नाही तोपर्यंत मला असं वाटतंय की आम्ही कुठेतरी कमी पडत राहणार आणि हे गॅप जो आहे, हे गॅप भरण्याच्या काम आमच्याच आहे, म्हणजे सिनियर फॉर्मेशनच्या. आज मी ॲडिशनल डायरेक्टर जनरल आहे आणि ज्यावेळेस मी SP म्हणून काम केलं होतं, आज त्याच्यात भरपूर जवळपास 27 वर्षामध्ये बदल घडलेला आहे, बदल झालेला आहे. मग हे जे आहे हे चेंजेस होत आहे ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम आणि तसेच समाजामध्ये पण तसेच बदल घडतो आहे आणि याच्यासाठी आपण सगळे तयार राहिले पाहिजे, सज्ज झाले पाहिजे, जेणेकरून पुढे भविष्यात जर काही नवीन चेंज झाला, नवीन परिस्थिती उद्भवली तर त्यासाठी आपण सगळ्यांची तयारी राहिली पाहिजे. मग हे झालं. आता सध्या मी ट्रॅफिक पाहतो महाराष्ट्राच्या आणि ज्याप्रमाणे ज्या रीतीने आपल्याकडे नंबर ऑफ व्हेकल्स वाढत आहे ती एक मोठी समस्या आपल्या समोर येत आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की नाही, मी तुम्हाला तुमची माहितीसाठी सांगतो की दरवर्षी किंवा मागच्या वर्षी महाराष्ट्रामध्ये 2300 मर्डर्स झाले होते.
तसेच तुम्ही सरप्राईज करू शकतात किंवा तुमच्याकडून जर मला एखाद्याने सांगितलं की रोड ॲक्सिडेंट्समध्ये किती लोक मृत्युमुखी पडले होते, तर मला वाटेल मर्डर सांगितला जवळपास 2300 होते. जरा इमॅजिन करा किती लोक फॅटॅलिटीजमध्ये, क्रॅशेसमध्ये, ॲक्सिडेंट्समध्ये मेले असतील. एखादा वाईल्ड गेस पूर्ण महाराष्ट्रामध्ये? एनी गेस? मोठ्याने बोला. 30. ओके ओके 20 ते 30. अजून? एक लाख. तुमची माहिती सांगतो की दिस इज क्लोज. जवळपास 15,500 लोक मेले होते. तुम्ही इमॅजिन करा की 2300 मर्डर्स आणि त्या अनुषंगाने 15,500 डेथ्स ऑन द रोड्स. सी द डिफरन्स. जवळपास म्हणजे जवळपास 7-8 पटनी जास्त ॲक्सिडेंट्समध्ये लोक मरतात आणि दररोज अशी डेथ्स होत आहे. आपण ह्या डेथ्सबद्दल अजिबात विचार करत नाही. आपण जर पाहिलं असेल विदाऊट हेल्मेट्स जे डेथ्स आहे किंवा 2 व्हीलर पेडेस्ट्रियन्स आणि म्हणजे पिलियन रायडर्सचा जो मागे बसतो, तर हे जर आपण सगळे डेथ्स जर पाहिली ती जवळपास 67% आहे. आणि ओव्हर स्पीडिंगमुळे 74% डेथ्स होतात आपले महाराष्ट्रामध्ये. पूर्ण देशामध्ये 1,53,000 लोक मागच्या वर्षी मेले होते. पूर्ण विश्वमध्ये जवळपास 13 लाख लोक मेले होते. आणि हे जे ॲक्सिडेंट्स आपण ॲनालाइज ज्यावेळेस करतो त्यावेळेस आम्हाला वाटतंय की मोस्टली हे जे ॲक्सिडेंट्स आहे आपली चुकामुळे घडतात किंवा इतरांची चुकामुळे घडतात. हे कुठेतरी आपण कमी करू शकतोय, त्याच्याबद्दल विचार करणे फार गरजेचे आहे. आपण ज्यावेळेस घरातून बाहेर निघतो तर त्यावेळेस आपण हे बघत नाही. आम्हाला असं वाटतंय की आपल्याला इथपर्यंत जायचं आहे आणि आपण हेल्मेट वापर करत नाही किंवा हेल्मेट परिधान करत नाही आणि त्याच्यात भरपूर लोक असेच मरून जातात. आपले घरातून जे आपले आई वडील आहेत त्यांनाही आपण विचारत नाही. एक शाळाचे मुलाचे बद्दल आम्ही तुम्हाला सांगतोय की त्या मुलाला ज्या वेळेस सकाळी त्याची आई शाळेला घेऊन जातात ती विदाऊट हेल्मेट जातात. त्याच्या वडील जो आहे तो शाळेला ज्या वेळेस घेऊन जातात विदाऊट सीट बेल्ट लावतो. मग त्या मुलाला असं वाटतंय की दिस इज द वे ऑफ लाईफ. म्हणजे कानून जे आहे ते त्याला काही कळत नाही. त्याला कळतो त्याची आई, त्याचे वडील. दे आर डेमॉन्स्ट्रेटिंग दोज लॉज. मग ह्याच्याबद्दल आपण अजिबात विचार करत नाही. हे माझी तुम्हाला सर्वांना विनंती राहील की प्लीज थिंक अबाउट इट बिकॉज दिस इज आवर कंट्री. वी आर नॉट सपोज टू लूज आवर लाईव्स ऑन द रोड्स. आपण असं जर मरत राहिलो आता 15, 16, 17,000 लोक असे जर मरत आहे. 19,000 जे आहे आपले ग्रीवियस इंजरीज होते मागच्या वर्षी. 19,000 त्याच्यापैकी लोक मेले असतील किंवा अपंग झाले असतील किंवा डोक्याला मार लागले असतील. आणि हे जे ॲक्सिडेंट्स आहे ते कोणाला बघत नाही की तुमच्या इकॉनॉमिक स्टेटस काय आहे, तुमच्या जेंडर काय आहे, तुम्ही किती श्रीमंत आहेत की किती आहे. तुम्ही ऐकलं असेल आपले टाटा समूहचे जे एक चेअरमॅन जे होते सायरस मिस्त्री, त्यांच्या पण ॲक्सिडेंट असंच झाला होता. अँड ही वॉज नॉट विअरिंग सीट बेल्ट. मागे बसले होते. फ्रंटमध्ये ज्यांनी सीट बेल्ट लावली होती ते दोन्ही वाचले. मर्सिडीजमध्ये होते, वन ऑफ द मोस्ट सेफेस्ट कार इन द वर्ल्ड. ते त्याच्यात होते परंतु त्यांनी सीट बेल्ट लावली नव्हती आणि ते मरण पावले. तसेच एक पॉलिटिकल डेथ्स पण असे झाली होती. हे ते आत्ताचे मी एक्झाम्पल सांगतोय तुम्हाला. हे नेहमी असे घडतात. तर याच्याबद्दलही तुम्ही जरूर विचार करा. याच्यासाठी आम्ही भरपूर लोकांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न करतो, लोकांना सांगतो, इन्व्हॉल्व करतो, शाळामध्ये जातो. मी सगळ्यांना हे सांगतो की बाई हे तुमची पण जिम्मेवारी आहे. आम्ही नुसतं तिथे जाऊन लोकांची बॉडी किंवा इंजर्डला हॉस्पिटलमध्ये पाठवण्याच्या नाही आहे किंवा इन्क्वेस्ट पंचनामा करण्यासाठी नाही आहे. आमचं काम अवेअरनेस करण्यासाठी पण आहे. सो आय एम रिक्वेस्टिंग ऑल ऑफ यू टू बी आवर एम्बेसिडर्स सो दॅट यू वेन यू गो आउट ऑफ दिस इन्स्टिट्यूट यू शुड बी एबल टू टेल पीपल की ही आपली जिम्मेवारी आहे. तर हे आपण भरपूर वेळेस ना आपण आपले राईट्सबद्दल, आपल्या हक्कांबद्दल बोलतो, परंतु आपली जी ड्युटी आहे, आपली जी रिस्पॉन्सिबिलिटीज आहे
त्याच्याबद्दल कमी विचार करतो. याच्याबद्दल जरूर तुम्ही विचार करा आणि हे आपण जर करत राहिलो तर पुढे आपण जाऊ शकतोय, आपल्या देशाला पुढे घेऊन जाऊ शकतोय. तसेच आता जे दुसरा याच्यात जो पॉइंट होता हेल्थ बद्दल, फिटनेस बद्दल, लॉ अँड ऑर्डर आपण इंटरॅक्शन करणार आहे याच्यानंतर, कारण हे वन वे मोनोलॉग राहायला नाही पाहिजे. मी नंतर तुम्हाला तुमचे जे प्रश्न असतील त्याच्याबद्दल तुमच्याशी जरूर बोलणार आहे. परंतु हे फिटनेस जो एक इश्यू आहे, आज आम्ही पाहतोय की आपली सोसायटीमध्ये स्पेशली यूथमध्ये एक वेगवेगळे प्रकारचे जे दुष्कृती जी आलेली आहे, जसे आपला जे ड्रग्सचा यूज किंवा अब्यूज भरपूर आपल्याकडे वाढतो आहे. सो दिस इज वन थिंग आपल्याला याच्याबद्दल बोलणे गरजेचे आहे. म्हणजे कोण हे लोक आहे, का बरं हे करतात, हे आपण थांबवण्याचा प्रयत्न करतोय की नाही, किंवा आपली जी सामाजिक जिम्मेवारी आहे तर त्याच्याबद्दल आपण काम करतोय की नाही. हे नुसतं की पोलिसांचं काम आहे, असं आहे तसं आहे. दिस इज अ सामाजिक प्रॉब्लेम. हे सामाजिक प्रॉब्लेम आहे आणि हे ह्याच्या उत्तर पण समाजामध्येच मिळेल. आणि आपल्याला सर्वांना मिळून हे काम करायचे आहे, जेणेकरून जे ड्रग्सच्या जे वापर होतोय आपल्या शहरामध्ये, आपल्या देशामध्ये, हे कुठेतरी थांबला पाहिजे. तसेच भरपूर वेळ आपण सोशल मीडियावर आजकाल देतो, तर हा जे वेळ आहे दिस इज अवर युजफुल टाइम. हा वेळ जे आहे ना आपण असा वायाने घालवला पाहिजे. किती वेळ तुम्हाला हे बघायचे आहे सोशल मीडियामध्ये, काही फरक पडत नाही. आपल्याला आपली फोटोग्राफला किती लाईक्स मिळालेले आहे हे आपल्याला त्यावेळेस वाटतो की अरे वा, मला माझी फोटोग्राफला 100, 500, 1000 लाईक्स मिळालेले आहे. माझी फोटोग्राफला भरपूर लाईक्स मिळतात. हाऊ डज इट मॅटर टू मी? नथिंग. माझे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर किती फॉलोअर्स आहेत डझंट मॅटर. माय एम इज समथिंग एल्स. माझं काम आहे की मी चांगली गोष्टी समाजाला सांगतोय की नाही. तर किंवा आज असं पण आहे की यूट्यूब चॅनल्स जे आहेत त्याच्यामुळे भरपूर लोक फार मोठे झालेले आहेत. दे हॅव बिकम इन्फ्लुएन्सर्स. दॅट्स अ सेपरेट स्टोरी. परंतु तुम्ही एक फोटो अपलोड केल्यानंतर आपला ते असं असतो, माझी फोटोग्राफला 50 लाईक्स मिळाले, त्याला 100 मिळालेले आहे. हे काहीतरी कॉम्पिटिशन असं चाललेलं आहे समाजामध्ये. हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं माझा ठाम मत आहे. आणि किती वेळ तुम्ही याला द्यायचे आहे तेही मर्यादा तुम्ही ठेवली पाहिजे. कारण काय की याच्यात असा एक खेळ आहे की आपल्याला कळत नाही आणि आपण भरपूर वेळ याच्यात वाया करतो. सो प्लीज थिंक अबाउट इट. यू आर ऑल youth with lot of responsibility, with lot of conviction. I'm telling you की तुम्ही जर याच्याबद्दल विचार केला नाही तर मला वाटतं you will be the loser in the end. तर ते तुम्ही जरूर विचार करा. फिटनेस बद्दल मी बोलत होतो. काही वेळेस आपण ऐकलं असेल की फ्रॉम माय पॉइंट ऑफ व्ह्यू आय एम सेइंग यू आर यंग, 20 वगैरे तुमची वेळ वय असेल तर आम्ही जे आहे आता जसं सांगण्यात आला की आयर्नमॅन बद्दल, तर ज्यावेळेस मी आयर्नमॅन करायचे आहे ज्यावेळेस ठरवलं त्यावेळेस माझे काही मित्र मला सांगत होते की काय करायचं आहे, कशाला तुम्ही हे करताय, व्हॉट आर यू गोइंग टू प्रूव्ह आउट ऑफ इट. मग तुमच्यासाठी मी सांगतोय व्हॉट आयर्नमॅन इज. आयर्नमॅन इज अ ट्रायथलॉन ऍक्टिव्हिटी जी 226 किलोमीटरची आहे. 226 किलोमीटरची ऍक्टिव्हिटी आहे आणि याच्यात तुम्हाला 16 तास मिळतात. आणि ह्या 16 तासामध्ये तुम्ही 4 किलोमीटर स्विमिंग करायचे समुद्रात. त्याच्यानंतर आपल्याला 180 किलोमीटर सायकलिंग करायचे आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला 42 किलोमीटर्स धावायचे आहे. म्हणजे 226 किलोमीटर्स ऑफ ऍक्टिव्हिटी इन 16 hours. So I decided to do that at the age of 15. So why I'm saying this is, I thought age is just a number. I don't know whether you believe it or not. ते आपलं वय जो एक नुसते आकडा आहे असं मला वाटतंय आणि आजही मी हे सांगतोय. Today I'm 56 years of age, but I don't think age is going to stop me. I have to overcome that mindset. आणि एज आपलं काय क्रॉनॉलॉजिकल एज असतो, म्हणजे दरवर्षी आपला ज्यावेळेस आपला वाढदिवस येतो आपण एक वर्ष वाढत जातो. दुसरा एक आहे आपला बायोलॉजिकल एज. बायोलॉजिकल एज अशी आहे की तुमच्या फिटनेस लेवल काय आहे. आर यू फिट इनफ टू हँडल थिंग्स ऑर नॉट.
तो जो बायोलॉजिकल एज आहे ना त्याच्याबद्दल विचार करणे गरजेचे आहे. मग त्याच्याबद्दल मी भर देतो आणि दररोज मी स्वतःला जवळपास 1.5 ते 2 तास देतो. तो गरजेचा आहे, कारण नाही तर तुम्ही पण हे सांगणार आहे पोलीसवाले असेच दिसतात, असेच असतात, बघा कसा तो दिसतोय, तर त्याला उभा पण राहता येत नाही, तो पडणार का, असं विचार येतात. सो दॅट्स अ कंपल्शन आहे की भाई वी हॅव टू बी फिट बिकॉज वी इन्स्पायर पीपल. ज्या वेळेस आमची फोर्स आम्हाला बघतात, अरे हा मला असं बनायचं आहे, हा असं कसे कम्युनिकेट करतो, कसा बोलतो, कसा उभा राहतो. सो दीज थिंग्स आर इम्पॉर्टंट इन आवर डिपार्टमेंट आणि हा मी नेहमी लोकांना सांगतो. मग ह्याच्यासाठी 2 गोष्टी इम्पॉर्टंट आहे. एक आहे आपली फिजिकल फिटनेस आणि दुसरी आहे मेंटल फिटनेस. तर बोथ थिंग्स आर इम्पॉर्टंट. आपण जर फिजिकली फिट राहिले आणि मेंटली फिट नाही आहे ना तर कुठेतरी इम्बॅलन्स होऊन जातो. मग माइंडसाठी पण आपण काय थोडासा काम केला पाहिजे, वेळ दिली पाहिजे. मग याच्यासाठी दररोज मी स्वतःला एक मेडिटेशनसाठी वेळ देतो, जवळपास 15-20 मिनिट, अर्धा तास. आणि त्याच्यात मला पूर्ण दिवसासाठी एनर्जी मिळतात. मी त्याच्यात ब्रीदिंग एक्सरसाइजेस करतो, मी व्हिज्युअलायझेशन करतो, सेल्फ टॉक करतो की मला काय करायचं आहे, मला काय अचीव करायचे. पॉझिटिव्ह रिअफर्मेशन्स ही करतो की दिस इज माय एम, आय हॅव टू अचीव दिस, आणि एक्चुअली दैट हैपन्स. तो आपने सुना होगा वो शाहरुख खान की एक मूवी है जिसमें वो बोलता है एक डायलॉग, मूवी का नाम आप ही बताएंगे, जिसमें तो वो बोलता है कि जब किसी चीज़ को शिद्दत से चाहो तो कायनात की सारी ताकतें आपको उससे मिलाने की साजिश करती हैं. तो ये जो चीज़ें हैं बहुत इम्पॉर्टेंट है. तो आप जब किसी चीज़ को चाहें उसको मन से करें. तभी तो बोलते हैं की आम्ही ज्या वेळेस गोल सेटिंग आपला करतो, काय आपले जे ड्रीम्स आहे, स्वप्न आहे, त्यांना जर अचीव करायचे आहे तर विदाउट फेलियर यू शुड ऑलवेज कीप ऑन थिंकिंग अबाउट इट and how you can achieve them. If you are working hard enough to work for them, तुम्हाला भरपूर लोक असे मिळून जातात जे तुम्हाला गाईड करतात. अशी फोर्स, सुपरनॅचरल फोर्स मिळतात जो तुमच्या हात पकडून तो तुमचे गोल परत घेऊन जातात. आणि दॅट्स अ फॅक्ट विच आय हॅव रिअलाइज्ड इन लाईफ. So the point is that physical and mental fitness is very important in life. आणि त्याच्याबद्दल तुम्ही जरूर विचार करा. आज जर तुम्ही स्वतःला वेळ दिली, you will see how people will look up to you. You will be an example for others. तुम्हाला बघून अरे हां मला पण असं व्हायचं आहे, मी पण असं करू शकतोय का. You will be like a walking, demonstrative, inspiring person. So this you must think about it. आणि म्हणून जे फिजिकल फिटनेस आहे आमच्यासाठी तो आहेतच, परंतु हे सगळ्यांसाठी आहे. उद्या जर आपल्याला काही झाला तर कोण तुमच्याकडे येणार, कोण बघणार. लोकांकडे इतकी वेळ नाही आहे. येतील, विचारतील, थोडा वेळ तुम्हाला देतील, मग तू सांगणार काय तो नेहमीच्या याच्या असंच राहतो, सोडून द्या, आता परवा जाऊ, नंतर जाऊ, असं असतो. सो तुम्हाला स्वतःला बघावं लागेल की तुम्ही कसे जगणार आहे हे तुम्हाला डिसाईड करावं लागेल. मग हे जे तुम्हाला जे अचीव करायचे त्याच्याबद्दल तुम्ही स्वतः विचार करा आणि कसे तुम्ही पुढे जाऊ शकतात हे तुमच्यावर आहे. तुम्ही कसे हे करू शकतात. तर हे काही मुद्दे होते जे तुमच्याशी मला बोलायचे होते. आणि हे सगळे जे मी सांगितलेलं आहे तर ते जर तुम्ही मनात ठेवले, जर तुम्ही त्याच्याबद्दल विचार केला तर तुम्ही जरूर याच्या तुम्हाला लाभ होईल. तसेच आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की आपल्याकडे 4 क्वेश्चन्स आहे. इमोशनल क्वेश्चन्स आहे, इंटेलिजन्स क्वेश्चंट आहे, स्पिरिच्युअल क्वेश्चन्स आहे आणि फिजिकल क्वेश्चंट आहे. आम्ही नुसतं फिजिकल क्वेश्चंटवर थोडासा बोलतोय. फिजिकल क्वेश्चंटमध्ये तुम्ही काय खातात तो महत्त्वपूर्ण आहे. तुम्ही व्यवस्थित झोपताय आणि वेळेवर झोपताय की नाही तो महत्त्वपूर्ण आहे. तुम्ही जे आहे तुमच्याकडे जे लेजर टाईम आहे, ज्या वेळेमध्ये तुम्ही आपल्या मित्रांसाठी जाऊन गप्पा मारताय, बोलताय, हसताय, हे सगळी जी गोष्टी आहेत तो आहे. चौथा जो आहे तो आहे एक्सरसाइज. तुम्ही एक्सरसाइज करताय की नाही. तर ही जे फिजिकल क्वेश्चंट आहे ना तर ते तुम्ही जरूर विचार करा. हे 4 गोष्टी जर तुम्ही केली त्याचा भरपूर फायदा होणार आहे. स्पिरिच्युअल तो नंतरची गोष्ट, ज्यावेळेस तुम्ही अजून मोठे होणार, तुमची वय वाढणार, त्यावेळेस तुम्हाला वाटेल की हां दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट.
EQ इज ऑल्सो सिमिलरली, कसे आपण एम्पथाईज करता लोकांशी, कसे आपण बोलतो लोकांशी, एक इंटरप्रिटेशन आपला कसे असतो, अशी सिच्युएशन ज्याचे दोघांचा फायदा होईल तो असतो. इंटेलिजन्स क्वेश्चन आपण काय आपण नेहमी काय नवीन शिकतो आहेत का, नवीन लोकांशी भेटतो आहेत का, हे सगळी जी गोष्टी आहेत त्याच्यात येतात. मग हे जे आहे फिजिकल क्वेश्चनबद्दलही तुम्ही जरूर विचार करा आणि त्याच्याबद्दल अजून माहिती घ्या. आणि तुमचे फायद्यासाठी मी सांगतोय, आपण भरपूर वेळेस इतरांकडून ऐकून, जसं मी करतो, जे आत्तापर्यंत मी अचीव केलेलं आहे, फॉरेनमध्ये जाऊन युनायटेड नेशनमध्ये काम केलं, तिथे चीफ ऑफ वॉर क्राईम्स म्हणून फर्स्ट इंडियन होतो जे तिथे केला, तसेच फिजिकल एरियामध्ये आयनमॅन मी सांगितलं, पण ते अजून मी जे 643 किलोमीटरची नॉन स्टॉप सायकलिंग केली होती गोवा टू पुणे टू गोवा, तो अजून हे करू शकलो कारण मी मेंटली तो विचार करतो, आय हॅव टू डू इट. त्याच्यानंतर आम्ही भरपूर एक डिफिकल्ट रेसेस केलेली आहे वगैरे, आणि अजूनही मी करतो. आता 21 तारीखला 42 किलोमीटर धावणार आहे. तर हे मी याच्यासाठी सांगतो तुम्हाला की इट इज युअर माइंड विच स्टॉप्स यू. तुमची स्वतःची जे आपण ऑब्स्टॅकल्स क्रिएट करतो ना, ते तुम्हाला थांबवतात. आणि ऑलवेज हॅव फेथ इन युअर सेल्फ. तुम्हाला तुमच्यावर जर फेथ नसला, विश्वास नसला, तर इतर कोणी तुमच्यावर विश्वास करणार नाही. सो प्लीज जनरेट फेथ इन युअर सेल्फ. हा फेथ तुमच्यामध्ये राहायला पाहिजे, आत्मविश्वास असा राहायला पाहिजे की येस आई कैन डू इट. यू नो माइक टाइसन जो था, मोहम्मद अली जो आज तक का बिगेस्ट एंड द बेस्ट बॉक्सर हुआ है, मोहम्मद अली, बिफोर गेटिंग इनटू रिम, जब वो रिंग में जाता था उससे पहले ही यूज्ड टू टेल हिमसेल्फ की आई एम द बेस्ट अँड आई कैन डू वॉट एवर आई वॉन्ट. आणि सगळे ह्याच्यात तो जिंकून बाहर पड़त होता. ही वॉज मोहम्मद अली. 2 सेकंड के उसमें वो डिसाइड करता था कि मेरे को क्या करने का है. बहुत सारे फेलियर्स हुए लोगों के, परंतु ते जिंकलेले आहे. जेफ रॉलिंग्स बद्दल तुम्ही ऐकलं असेल, ज्यांनी हॅरी पॉटर लिहिलेलं आहे. 12 रिजेक्शन्स त्याचे झाले होते, परंतु शेवटी आज शी इज द मोस्ट रिकग्नाइज्ड लेडी इन द वर्ल्ड. असे भरपूर एक्झाम्पल्स आहे. कॅन्टिकीचे ते फाउंडर कर्नल साउंडर्स होते, त्यांनी ॲट द एज ऑफ 68 ही अर्नड अ बिग नेम. तर असे भरपूर एक्झाम्पल्स आहे. सो नेव्हर लूज होप, कीप ऑन फायटिंग, डू युअर बेस्ट अँड बी द बेस्ट. थँक्यू सो मच. तुमचे काही क्वेश्चन्स असतील किंवा काही सजेशन्स असतील पोलिसांसाठी, आय विल बी मोर दॅन हॅपी टू टेक देम. आणि माझे सहकारी पण आलेले आहेत, ते तुमचे याचे क्वेश्चन्सची नोंद घेतील आणि विल ट्राय टू सॉर्ट देम आउट ऑल्सो. सर, मला असं वाटतं की जे सायबर गुन्हेची जी एक्सपोनेन्शियल ग्रोथ झालेली आहे, म्हणजे त्या 10 वर्षात जवळपास खूप, म्हणजे त्या शिक्षा पण त्याबद्दल जास्त नाही आहे आणि ग्रोथ पण खूप हाय. म्हणजे जेव्हापासून UPIचं ट्रान्झॅक्शन जास्त प्रमाणात झालं तेव्हापासून ही ग्रोथ खूप झाली. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगणार? जसं मी सांगितलं की अवेअरनेस त्याच्याबद्दल नाही आहे लोकांमध्ये, आणि काही सिनियर सिटीजन्स पण आहे जे याच्यात म्हणजे ट्रॅप झालेले किंवा त्यांचे नुकसान याचे झालेले, किंवा यंगस्टर्स आहेत त्याच्यात. कारण आता इंटरनेटचा वापर पूर्ण गाव खेडेपर्यंत होतो आहे, परंतु त्यांना हे कसे वापरायचे ती माहिती नाही. एखादा कॉल येतो त्यांच्याकडे की तुमच्या असं पैसे अडकलेले किंवा असं झालेलं आहे, आणि ती तुमच्याकडूनच सगळी माहिती घेऊन टाकतात आणि त्याच्याबद्दल नंतर जे आहे सायफरिंग ऑफ होतात, तुमचे अकाउंटमधून पैसे जातात. तर याच्यात जो मेन कारण मला आज जो दिसतो आहे तो आहे अवेअरनेसच्या. आपल्याकडे इतकी जास्त माहिती आलेली आहे, परंतु ते आपण ग्रास्प केलेली नाही आहे. अवेअरनेस त्याच्याबद्दल नाही आहे की मला काय करायचं आहे, कोणाला किती माहिती मला द्यायची आहे. आणि ही त्याच्याबद्दल सगळे बँक्स पण माहिती देत राहतात वेळोवेळी, पोलीस खात्यामध्ये जे अधिकारी कर्मचारी आहेत तेही सांगतात याच्याबद्दल. तरीही लोकांचे फेक प्रोफाईल्स बनतात. जसे काही अधिकारी, माझं पण भरपूर वेळेस असं फेक प्रोफाईल बनलेलं आहे.
मग ते समजून की हा मग यांनी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवलेली आहे, मग रविंदर सिंगलनी पाठवली किंवा इतरांनी पाठवली आहे, तो लगेच आपण एक्सेप्ट करतो ना विचार करता की मी कशाला हे पाठवणार, है ना. तर ही जी आहे याच्याबद्दल जागरूकता वाढली पाहिजे. आणि जसं तुम्ही म्हणाले की पनिशमेंट वगैरे पनिशमेंट्स होत आहे, एव्हिडन्स कलेक्ट होत आहे, परंतु याच्यात असं आहे की कोणीही माणूस कुठेही बसून छत्तीसगड मध्ये बसून ते त्रिवेंद्रममध्ये तो केस ते करू शकतो. मग असे डिस्टन्सचे जे आहे ना, आणि जो असं आहे की व्हिजिबिलिटी नाही आहे, तो कोण करतो याच्याबद्दल खात्री नसतात. मग हे जे मुख्य कारण आहे त्याचे. नमस्कार सर. जसं तुम्ही सांगितलं की अनेक गुन्ह्यांबद्दल माहिती मिळाली आम्हाला, तसंच सोशल मीडियाच्या या दुनियेत खरं इमोशनल कोशंट म्हणा किंवा फिजिकल कोशंट हे राखणं किती इम्पॉर्टंट आहे याची खरंच आज जाणीव झाली, मला तुम्हाला सांगायला आवडेल. पण जसं सर तुम्ही शेवटी म्हणालात की कीप फायटिंग अँड डू युअर बेस्ट अँड कीप होपिंग, तर यावरूनच सर मला आज तुम्हाला आम्ही एक यशस्वी व्यक्ती म्हणून पाहतो. अर्थातच एका अनुभवी व्यक्तीचं भाषण, एका अनुभवी व्यक्तीचा सहवास हा 100 पुस्तकांबरोबरचा असतो असं म्हणतात. तसंच काहीसा अनुभव आम्हाला आला. पण मला हेच विचारायचं आहे सर, हे यशाचं शिखर गाठताना, हा इमोशनल क्वेश्चनशी रिलेटेड क्वेश्चन आहे असं म्हणू शकता, हे यशाचं शिखर गाठताना अनेक वेळा असं होतं की आपलेच लोक आपल्याला अडथळा बनतात. तर अशा वेळी आपला माइंडसेट काय असावा आणि हा इमोशनल इम्बॅलन्स कसा सांभाळावा, हे आजचं मार्गदर्शन तुमच्याकडून नक्कीच घ्यायला आवडेल. थँक्यू सो मच. फार सुंदर प्रश्न आहे तुमच्या. आणि आपण असे प्रश्न जनरली विचारत नाही आणि भरपूर संकोच राहतो आपल्यामध्ये की मी हे विचारू की नाही, लोकांना कसा वाटेल. सो दिस इज वन गुड एक्झाम्पल की आपण जे विचारायचे, जेव्हा संधी मिळेल तुम्हाला ना, नक्की विचारा. आणि जे तुम्ही इमोशनल क्वेश्चन म्हणाले किंवा जे आपलेच लोक आपल्याला जे त्रास देतात किंवा अडथळे आणतात, तर त्याच्यासाठी हे सगळ्यांसोबत होतोय, माझ्यासोबतही होतोय. आमचे लेवलचे अधिकारी आहे ते त्यांचे आतमध्ये एक असे प्रश्न राहतात की यार त्यांना चांगली पोस्टिंग मिळालेली आहे, मला चांगली पोस्टिंग नाही मिळाली, किंवा याच्याकडे असं आहे तर त्याच्याकडे असं आहे. हे प्रश्न सगळ्यांमध्ये राहतात. आणि जनरली जर तुम्ही म्हणाला की अडथळे आणतात, हे अडथळे आणणारच. आणि मे बी पब्लिकली क्रिएटेड अडथळे असतील, लोकांनी केले अडथळे असतील, किंवा आपल्याला असं वाटतं आपण सेल्फ क्रिएटेड अडथळे पण असतात जे जनरली नसतात तिथे, पण आपण स्वतःहून क्रिएट करतो. असं होणार नाही. ती नेगेटिव्हिटी काही वेळेस आपल्यामध्ये असतात. याच्यासाठी जसं मी सांगितलं की मी दररोज मेडिटेशन करतो, आजही करतो, तर ह्याचे भरपूर उत्तर ना तुम्हाला त्याच्यात मिळतील. यू हॅव टू बी मेंटली स्ट्रॉंग. कुठलीही अशी गोष्ट नाही आहे ज्याच्या समाधान आपल्याला मिळू शकत नाही ते, परंतु कसे घ्यायचे ते हे तुम्ही करा. स्वतःला इतका कॉम्पिटंट करा, स्वतःला ह्या लेवलवर पर्यंत आणा की जे अडथळे आहेत ना त्याचे स्वतःहून तुम्हाला उत्तर मिळतील. हे मी आपला पर्सनल एक्झाम्पल सांगतोय. एक 50 वर्षाचे माणूसला हे जे ज्यावेळेस 4 किलोमीटर समुद्रात हे करायचे आहे किंवा हे जे करायचे हा सोपा नाही आहे. ज्यावेळेस मी कुंभमेळा 2003 मध्ये करत होतो, सोपा नव्हता. लाखो साधू, लाखो लोक तिथे येतात. मग हे जे आहे ना, जर तुमची फिजिकल फिटनेस, मेंटल फिटनेस तशी राहील ना, तर तुम्ही त्याचे सोल्युशन घेऊ शकता. चांगले लोकांना ज्यावेळेस तुम्ही भेटता ते तुम्हाला सोल्युशन देतात. ते तुमचे समोर उभे राहतात, तुम्हाला सांगतात मी उभा आहे. मग हे ज्यावेळेस निगेटिव्ह लोक असतात, पॉझिटिव्ह लोक पण तुमचे सोबत असतात. मग हे जे आहे ना, तुम्हाला स्वतःहून स्वतःला सांगावं लागेल की इफ देर इज अ प्रॉब्लेम देर इज अ सॉल्युशन ऑल्सो, अँड सॉल्युशन इज ऑलवेज देअर. अँड प्रॉब्लेम्स आर नेव्हर परमनंट की हे आली प्रॉब्लेम आता मी काही करू शकत नाही. दॅन दॅट विल बी दी एंड ऑर डिके ऑफ युअर सेल्फ. लेट दिस नॉट हॅपन. असा होऊ देऊ नका. आणि जसं मी सांगितलं, जर तुम्ही स्वतःवर अडीक राहिले, स्वतःवर विश्वास ठेवला, तर कुठली प्रॉब्लेमचं सोल्युशन नाही मिळणार असं अशक्य आहे. थँक्यू.
याच्यात जसं मी एक स्वतःबद्दल सांगतो की माझा सिलेक्शन झालं होतं, मला CISF मिळाली होती पहिले UPSCच्या एक्झाममध्ये. पुढच्या वर्षी मला प्रिलिम्सच क्लिअर नाही झाला. मग मी आपली आईसोबत बसलो आणि त्याच्याशी बोलत असताना कि मेरे साथी क्यों हुआ ये, कि मेरा तो सिलेक्शन होना चाहिए था, मेरे को CISF मिला था, ग्रुप A सर्विस मिला था, मला का नहीं ये भेटला. बोली कि अच्छा टाइम आता है, होगा तेरा. उसके बाद में फिर मैंने प्रिपेयर किया एंड आई गॉट इनटू IPS और मुझे फिर IPS मिला. तो ये संशय होते हैं, हमको टेम्परेरी लगता है कि ये मेरे साथ ही क्यों हो रहा है. सारी प्रॉब्लम्स अगर हम दूसरों का देखते हैं उनके ऊपर और भी ज्यादा प्रॉब्लम्स होती हैं. तो ऐसा ना समझते हुए मुझे ऐसा लगता है जो हो रहा है ना निकल जाएगा टाइम, मैं उसके लिए तैयारी कर रही हूँ, ये विश्वास अपने आप को दिलाना बहुत जरूरी है. थैंक यू. सर माझा प्रश्न असा आहे, तुम्ही मेन्शन केलं की आजकाल भरती थ्रू खूप सारे MBA पोस्ट ग्रॅज्युएट्स हे पोलीस सर्व्हिसेसला जॉईन करत आहेत. तर त्यांचा जो स्किल सेट आहे त्याला पोलीसमध्ये कसं युटिलाइज केलं जातं. बिंग पोस्ट ग्रॅज्युएट पर्सन त्यांचा जो स्किल सेट असेल तो बाकीचे जे लोक आहेत त्यांच्यापेक्षा खूप वेगळा असावा, तर त्याला कसं युटिलाइज केलं जातं. जसं मी सांगितलं तर नवीन नवीन टेक्नॉलॉजीचा आपण वापर करतो. जसं फॉर एक्झाम्पल सायबर मी सांगितलं, तसेच फॉरेन्सिक लॅब्स आहे आमचे, फॉरेन्सिक व्हॅन्स आहे आमची, एव्हिडन्स कलेक्शन आहे, सायंटिफिक कलेक्शन ऑफ एव्हिडन्स आहे, किंवा यूज ऑफ कम्प्युटर्स आहे, ॲप्लिकेशन्स डेव्हलपमेंट आहे, वेबसाईट डेव्हलपमेंट आहे, किंवा आपल्याला ज्यावेळेस जसं मी सांगितलं कुंभमेळ्यासाठी आपल्याला हे करायचं आहे, तर तो एखादा ॲनालिस्ट जर असला तर तो आम्हाला सांगला की याच्यासाठी मागचे कुंभमेळ्यामध्ये इतके लोक आले होते, तर आत्ता आपण इतके एक्सपेक्ट करू शकतोय की इतके वाहन येतील, इतके लोक येतील, या मार्गाने इतके लोक येतील. मग तो बंदोबस्तचे प्लान आपल्याला करायचे आहे, मॅनेज जो करायचे आहे तो त्याच्यामध्ये त्याचा वापर होऊ शकतोय. तर ही टेक्निकल जे नॉलेज आहे किंवा मॅनेजमेंट नॉलेज आहे किंवा इतर नॉलेज आहे त्याचा वापर आपण व्यवस्थितपणे युटिलाइज करू शकतो. तो त्याच्यावर पण आहे आणि आपल्यावर ॲज अ लीडर मला असं वाटतंय की माझेवर आहे. ज्यावेळेस मी कुंभच्या परत एक्झाम्पल देतोय त्यावेळेस माझ्याकडे 10,000 पोलीस होती माझ्याकडे, त्याच्यात होमगार्ड्स वगैरे हे सगळे होते, 10,000 होते. आणि त्याच्यात जवळपास 30 लाख लोक एक दिवशी तिथे येणार होते. त्र्यंबकेश्वर बद्दल मी म्हणतोय. आणि त्याच्यात 10 आखाडे होते. ते त्याच्यात 2 प्रकारचे आपल्याकडे आखाडे, एक तो शिवजी महाराज मध्ये जे बिलीव्ह करणारे आहे, दुसरा रामपंथीचे हे आहे. तर 3 आखाडे रामपंथीचे आहे आणि 10 आखाडे जे शिव मध्ये बिलीव्ह करतात. तर हे 10 आखाडे माझ्याकडे होते त्र्यंबकेश्वर मध्ये. तर त्यांच्यासाठी त्यांच्याशी बोलणं, आमचे लोक त्याच्यात इन्फॉर्मेशन गॅदरिंगसाठी ठेवणे, काय चाललेलं आतमध्ये, काही असं सॅबोटेजच्या नाही कोणी बाहेरून करतोय तर इंटेलिजन्स कसे काय, हे सगळे वेगवेगळे कामासाठी आपण ते त्यांच्या यूज किंवा त्यांना आपण डिप्यूट करू शकतोय, असं त्यांचे आपण यूज करतो. थँक्यू. सर आय हॅव 2 क्वेश्चन्स बेसिकली. सर माझा पहिला क्वेश्चन असा आहे की आजकाल मूवी वेब सिरीज या दुनियेमध्ये जे गुन्हेगारी वर्ल्ड आहे ते खूप फॅसिनेटिंग दाखवलं जातं. मग आजच्या यूथसाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल की ही जी व्ह्यू आहे तुमचा तो चुकीचे किंवा एका प्रकारे बरोबर नाही आहे. आणि माझा दुसरा प्रश्न आहे सर, तुमच्या ओव्हरऑल करिअर किंवा लाईफ टाईममध्ये तुम्हाला भेटलेलं बेस्ट ॲडवाईस. डिफिकल्ट आत्ताच भेटला तुमच्याकडून मला. सो पहिला जे तुमचा प्रश्न आहे ते क्राईम आणि क्रिमिनल्स बद्दल ना एक फॅसिनेशन असतो. तो पाहिलं असेल की क्राईम विकतो आहे. आपण सोशल आयडियाज किंवा सोशल वर्क त्याच्याबद्दल जास्त विचार होत नाही किंवा त्याच्याबद्दल जास्त लोक बोलत नाही. परंतु तसेच आता नवीनच एक्झाम्पल एक आपण फिल्मच्या पाहिलं, नाव आता मी घेत नाही, तर त्याच्यात जर तुम्ही पाहिला की वाय पीपल आर गोइंग टू वॉच दॅट मूवी. ओके. मग परंतु लोक जातात, ऐकून जातात, किंवा त्यांना हे वाटतंय की जसं एखाद्याला मर्डर केलं, एखाद्याच्या
हे केलं तर ते कशाला जातं. सो दिस यू विल हॅव टू डिसाईड की माझेवर त्याचे काय परिणाम होतोय. तर हे जर तुम्ही ॲनालाइज करू नाही शकले ना तर हे तुमची चूक राहणार आहे. तर हे जे आहे हे असे आत्तापर्यंत चाललेलं आहे. मीडियामध्ये पण तुम्ही बघा की जसं मी सांगितलं की एखादा मर्डर जर झालं ना त्याच्याबद्दल भरपूर लिहून येतात की असं झालं तसं झालं आणि आपण वाचतो पण. तसंच एखादा ॲक्सिडेंट घडला तर त्याच्याबद्दल किंवा एखादा चांगलं काम घडलं त्याच्याबद्दल लोक अजिबात बोलत नाही. तर हे तुम्हाला बघावं लागेल की तुम्ही एक, कारण तुमच्याकडे इतका वेळ आहे का तुम्ही ते वाचणार आहे किंवा ते बघणार आहे. तर ते ॲनालाइज करूनच तुम्ही पुढे गेले पाहिजे. दुसरं जे ॲडवाईज आहे, ॲडवाईज नेहमी आपल्याला मिळत राहतात. एक चांगली एक मी लिहिलेला पण आहे एक ॲडवाईज मला कुंभमेळा परत एक करताना मिळाली होती. पहिला कुंभमेळाचा माझा एक हे होता एक्सपिरियन्स. तर त्यावेळेस भरपूर गर्दी एकच पॉईंटवर जमत होती. लोक येत होते, स्नान करत होते, परंतु तिथून गर्दी जात नव्हती. मग आय वॉज इन लॉट ऑफ टेन्शन की आता आपण काय करायचं आहे. मग तिथे एक तिकडचा एक व्हॉलेंटियर होता, एक यंग पोरं होतं, ते माझ्याकडे आला, बोला की साहेब हे जे चाललेलं आहे ना हे थोडी वेळानंतर फार कठीण परिस्थिती होईल, स्टॅम्पीड होण्याची शक्यता आहे. तुम्ही जर हे 3 दार जे आहेत ना हे जर तुम्ही ओपन केले ना आणि पब्लिकला तिथून जाऊ दिला ना तर एकदम क्लिअर होऊन जाईल. मी तिथे असताना मला हे स्ट्राईकच केला नाही. ज्यावेळेस ते उघडून घेतले ना लगेच पब्लिक तिथून निघून गेली. तर हे जे आहे ना नाही तर तिथे एकदम स्टॅम्पीड सारखी परिस्थिती होत होती. तर असे जे ॲडवाईज आहे ना त्यावेळेस ऐकणे आणि त्याच्यावर ॲक्ट करणे, बिकॉज इम्पॉर्टंट ऑर दी सजेशन तो त्याला त्यावेळेस जर आपण वापरला नाही ना तो वेट झाला लांबला तर त्याचा नेगेटिव्ह परिणाम होतो. तर असे वेळोवेळी आपल्याला सुझाव मिळत राहिलेले आणि ते ॲडवाईज आपण वापरही केलेले आहे. ते मी आपली पुस्तकमध्ये ते लिहिलेला पण आहे तो त्या मुलांनी कसं हे सांगितलं होतं. थँक्यू. कम्युनिकेशन स्किल मी म्हटलं ना की आपण लोक आजकाल काय झालेलं आहे की आपल्याला ना बोलण्याची जास्त उत्सुकता राहतात. आपण ऐकत नाही आहे. सो यू हॅव टू बी अ गुड लिसनर. जो जास्त जो शिकण्याचे जे आहेत ना जो माणूस जास्त ऐकतो ना तर तो जास्त शिकतो. त्याच्याबद्दल जरूर तुम्ही विचार करा. मी तो असंच करतो. आजही मी तुम्हाला ऐकण्यासाठी आलोय म्हणून मी ऐकतो तुमच्या. नमस्कार सर. सर माझा प्रश्न थोडा भ्रष्टाचाराविषयी आहे. आजच्या काळात भ्रष्टाचार खूप वाढला आहे, तुम्हाला पण माहिती आहे. आणि जसं महसूल आणि पोलीस विभागात भ्रष्टाचार थोडा जास्त आहे बाकी विभागांपेक्षा. आणि तर मला असं विचारायचं आहे की याचं माझ्या मते जेवढं मी अनालिज केलं की माझ्या मते याचं जे रिझन आहे हे आहे की क्रिमिनलायझेशन इन पॉलिटिक्स. की एक जो फक्त क्रिमिनल आहे त्याला तर तुम्ही डायरेक्टली म्हणजे करू शकता, त्याच्यावर ऍक्शन घेऊ शकता. परंतु जो क्रिमिनल आहे, जो सत्तेत आहे, ज्याच्या हातात पॉवर आहे तुमच्यापेक्षा जास्त आहे, त्यासाठी आपण काय करू शकतो किंवा काय करायला पाहिजे आजच्या युथने किंवा पोलिसांच्या तर्फे त्यासाठी काय करता येईल? बघा हे जे करप्शन किंवा हे जे आहे फार मोठा मुद्दा आहे. आय एग्री विथ यू. आणि ह्याच्याबद्दल सगळ्यांना मिळूनच काम करावं लागेल. आजकाल ह्याच्याबद्दल ओपनली आपण जास्त म्हणजे ज्याप्रमाणे तुमच्या हे आपण 1-to-1 डिस्कशन आपण करू शकतोय. परंतु माझा असंच सजेशन राहील की जिथे जिथे आहे तुम्ही त्याच्याबद्दल आवाज केली पाहिजे. म्हणजे तुम्ही बोलले पाहिजे त्याच्याबद्दल. नाही तो कुठलाही हे झाला तर दॅट्स अ क्राईम. जर तुम्ही बोलले नाही, तुम्ही जाऊन ठीक आहे अंडर द टेबल हे देऊन टाकतात, मग तुमचं काम होऊन जातो. ठीक आहे, मग तुम्ही जाऊन बाहेर सांगतात की भाई असं जर केलं ना तर आरामात काम होणार, आपल्याला काही त्रास पण होणार नाही. तर हे जे सोपे मार्ग लोकांना वाटतंय ना तर हे चुकीचे आहे. की ठीक आहे कोणी गाडी अडवली तर त्याला आपण हे दिला तर मी ते असंच करतो, मी नेहमी असंच करतो. हे चुकीची धारणा आहे. म्हणूनच जे आमच्याकडे ट्रॅफिकच्या परत एक्झाम्पल सांगतोय, आमच्याकडे जे पब्लिक आणि पोलीसमध्ये जे हे इंटरॅक्शन कमी कसे करता येईल. म्हणजे इंटरॅक्शन म्हणजे जे करप्शनचा भाग आहे त्याच्यासाठी
आता आपले महाराष्ट्रामध्ये 1 स्टेट 1 ई चलान आहे. आता तुम्हाला आम्ही कुठेही अडवत नाही की भाई तुम्ही थांबा असा का केला. तुमची फोटो येतात त्याच्यात आणि आपण त्याचे तिकीट्स तुमचे मोबाईलवर पाठवतो आणि दररोज जवळपास 40-50 लाखाचे असे केसेस आमच्याकडे होतात. मग हे जे आहे ना यूज ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी ते आपण वापर याच्यात करतो आहे, जेणेकरून हे जे करप्शनचा भाग आहे तो कमी याच्यातही फार कमी झालेले आहे याच्यामुळे असं मला वाटतंय. आणि आपला रेव्हेन्यू पण तसेच वाढलेला आहे. तर हे जे आहे ना असेच यूज ऑफ सायन्स टेक्नॉलॉजी अवेअरनेस त्याच्याबद्दल सांगणे, लोकांना त्याच्यात इन्व्हॉल्व करणे, माहिती मिळाली तर अँटी करप्शन डिपार्टमेंटला जाऊन सांगणे, ही सगळी गोष्टी करणे गरजेचे. आणि जसं तुम्ही म्हणाले की पोलीस आणि रेव्हेन्यू, इनफॅक्ट आय वुड से की तुम्ही ऐकत पण असेल की सगळे डिपार्टमेंट्स त्याच्यात हे म्हणजे झालेले इन्व्हॉल्व झालेले किंवा त्यांचे लोक पण मिळतात याच्यात. तुम्ही पाहिलं असेल वेगवेगळे डिपार्टमेंट्स पण याच्यासाठी काम करताय. तर हे एक समस्या आहे, त्याच्यासाठी काम पण होतो आहे. आणि हे जोपर्यंत आपण सगळे मिळून काम नाही केलं तर तोपर्यंत आपल्याला करप्शन फ्री सोसायटी मिळणार नाही असं मला वाटतंय. यू हॅव टू वर्क फॉर इट. ओके, लास्ट 2 क्वेश्चन्स. सर एक माझा प्रश्न आहे की भाई मी एक गोलसाठी काम करतोय, पण जेव्हा मी काम करतोय तेव्हा मला सेल्फ डाऊट येतो की बाबा माझ्याकडून होईल का नाही, बाबा ते गोल भेटेल का नाही. आणि जेवढी आपण सक्सेस बद्दल बोलतोय तेवढंच फेलियर बद्दल पण बोलायला पाहिजे. असं मी बोललो जसं की मी जसा फेल झालो होतो सेकंड अँड आय एक्सेप्टेड. फेल होऊ शकतो, मी फेल झालो होतो ना. ओके, आणि भरपूर वेळेस आपले डिसिजन्स काही वेळेस चुकतात. दॅट इज ऑल्सो फेलियर आणि वी मस्ट एक्सेप्ट इट. आणि परंतु हे फेलियर नंतर आपण सोडलं मैदान तर ती चांगली गोष्ट नाही. तर हे त्याच्यासाठी तुम्ही काम आणि फुल कन्व्हिक्शनसाठी. सो आपण पूर्ण मेहनत केल्यानंतर जर हारलो तर काही फरक पडत नाही, कारण पुढच्या वेळेस आपण परत जे आपल्याला लूप होल्स होते त्याच्याबद्दल काम करायचे आणि ते जर आपण केले आणि स्मार्टली केले तर आपल्याला सॉल्युशन मिळतात. आणि जे तुमचे जे सेल्फ डाऊट्स आहेत ते आर ऑब्वियस सगळ्यांमध्ये येतात. म्हणजे मी करणार आहे परंतु होईल की नाही ते येणार, परंतु त्याच्याबद्दलच आपले जे मेंदूला आहे ना तुम्हाला नेहमी सांगावं लागेल येस आय एम गोइंग टू अचीव इट. जसं मी इतके एक्झाम्पल दिले ना तुम्हाला, मोहम्मद अलीचे एक्झाम्पल दिला, J.F. रॉलिंगचे एक्झाम्पल दिला, याचे भरपूर एक्झाम्पल्स आहेत. त्यांच्या स्वतःवर एक विश्वास असतो. मी बोललो की जे स्वतःवर जे विश्वास आणि हे विश्वास आपण परत त्याच्यासाठी काम करावा लागतो, आपल्याला सांगावा लागतो की येस आय एम गोइंग टू डू इट. परंतु त्याच्यासाठी हार्डवर्क पण तसाच करावा लागतो. कारण आता UPSC मध्ये 16 किंवा 20 लाख लोक बसतात आणि त्याच्यापैकी जवळपास 1500-1600 लोक सिलेक्ट होतात. आपण सुरुवातीला जर असं म्हणाले की यार 1500 होणार, मी कुठे 1500 मध्ये आहे, मग तुम्ही तिथेच गिवअप केला. परंतु वाटलं की अरे यार 1500 आहे. आता मी परत सांगतो, माझे वडील पोलीस खात्यात होते, माझा जन्म पोलीस लाईनमध्ये झाला होता. माझे जे डॅड होते ते ASI म्हणून भरती झाले होते. तर मी तिथे पोलीस लाईनमध्ये राहून पोलीस क्वार्टरमध्ये, आणि आम्ही 6 बहीण भाऊ होते, मी एकटाच भाऊ आहे, माझी 6 बहिणी आहे, 2 रूम्समध्ये. आणि त्या घरातून 4 डॉक्टर्स निघालेले, त्याच्यात एक एअरपोर्ट होस्टेस निघाली, एक जज निघाली आणि असे एक दुसरी सिस्टर आहे. म्हणजे आम्ही 7. माझी आई शिक्षित नाही आहे, ते 4थी पर्यंत शिक्षण झालं असेल बहुतेक, माझे वडील. तर तिथून आम्ही इथपर्यंत आलो आहे आणि तुमच्याशी मी बोलतोय आणि विथ फुल कन्व्हिक्शन बोलतोय, विथ फुल कॉन्फिडन्स बोलतोय. हे कॉन्फिडन्स असं नव्हतं सुरुवातीला, मला पण फार फोबिया होता, अरे बोलायचे का नाही बोलायचे, काय बोलायच्या. आजही इथे येताना मला कसे सुरुवात करायची आहे, मग मी काय तुमच्याशी बोलणार आहे याच्याबद्दल मी तयारी केलेली आहे. माझ्याकडे सेल्फ डाऊट होता माझ्यामध्ये, परंतु तुम्ही सगळं कम्फर्टेबल केला की हां असा, आणि मी पण तसंच त्याप्रमाणे केला. सेल्फ डाऊट जर डाऊट असला ना, रात्री ज्या वेळेस ना तुम्ही एक पान घ्या, त्याच्यावर लिहा तुमचे काय काय डाऊट्स आहे, उत्तर शोधा त्याचे,
अरे ये तो है ही नहीं कुछ. 99% तुमचे उत्तर तुम्हाला तिथेच भेटतील. 1% आहे त्याच्यासाठी मेहनत करा. यू विल बी कमिंग आउट विथ फ्लाइंग कलर्स. हा एवढाच खेळ आहे. थँक्यू. थँक्यू सो मच. ऑल दी बेस्ट. आपण केलेल्या मार्गदर्शनाबद्दल खूप खूप धन्यवाद सर. आपले शब्द आम्हा सर्वांसाठीच नक्कीच प्रेरणादायी ठरतील. तसेच आपण सांगितलेल्या सूचना आम्ही नक्कीच आचरणात आणण्याचा प्रयत्न करू. मी गंगोपाध्याय मॅम आणि मंदार तेंडोलकर सरांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन प्रमुख पाहुण्यांना सन्मान चिन्ह प्रदान करावे.